हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आणि बघा शेवटी काय होतं ते, बघा आपण पोहोचलो. आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या मध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे आभार. आज मला एका अशा विषयावर तुमच्याशी बोलायचंय जो माझ्या मते तुमच्या आयुष्याचा अजून जास्त आनंद घ्यायला मदत करेल. आज मी तुमच्याशी स्वतःवर संयम ठेवण्याबद्दल बोलणार आहे. बघा, आधीच मी आरामात असल्यासारखं वाटतंय. स्वतःवर संयम ठेवा. एक सांगू, बायबल म्हणतं की आपण आपल्या तारणासाठी कार्य करत राहिलं पाहिजे. ते असं नाही म्हणत की आपल्याला आपल्या तारणासाठी काम करायचंय, कारण तारण ही देवाच्या कृपेने मिळालेली मोफत भेट आहे. आपण ती श्रद्धेनं मिळवतो आणि आपणच स्वतःचं तारण करू शकत नाही. येशूने आपल्यासाठी जे केलं ते मिळवण्यासाठी त्या योग्य बनण्या इतकं चांगलं काहीतरी आपण करू शकत नाही. ती भेट आहे, आपण ती श्रद्धेने मिळवतो. पण एकदा का ते तारण मिळालं, एकदा का देवाने आपल्याला जे हवंय ते सगळं दिलं, ते त्याने आपल्या आतमध्ये घातलं की त्यानंतर बायबल सांगतं आपल्याला त्यासाठी काम करत राहायला हवं. तुमच्या तारणासाठी काम करत राहा, स्वतःच्या सामर्थ्याने नाही तर, कारण तो देव तुमच्या आत अखंडपणे काम करत असतो. तर हे आहे खरं तर आध्यात्मिक परिपक्वतेविषयी किंवा मोठं होण्याविषयी. आणि बघा, जशी आपली मुलं मोठी होतात, आपणही एकेकाळी लहान होतो, पण आपल्याला मोठं व्हावंच लागतं आणि आपण मोठे झालो आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व झालो. म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. असं बघा, देवाची इच्छा आहे की आपल्या आत जे आहे त्याने आपल्या आत्म्यात काम करत राहावं आणि आपल्या शरीरांमधून ते पाहता यावं. त्यामुळे लोकांना आपल्यामधून येशूची प्रतिमा चकाकताना दिसेल. बायबल सांगतं की कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेविले. ती प्रतिमा आपल्या आतमध्ये आधीच उमटलेली आहे, पण आता ती परिपूर्ण आणि फलद्रूप अशी झाली आहे आणि आता लोकांना आपल्यातून येशू कार्य करताना दिसू शकेल. आपलं चारित्र्य ख्रिस्तासारखं असायला हवं. जर आपली आध्यात्मिक वाढ झाली नाही तर आपल्याला जे मिळावं म्हणून येशूने मृत्यू पत्करला ते आपल्याला कधीच मिळणार नाही किंवा त्याचा मनापासून आनंद नाही घेता येणार. मी हल्ली जे बिली ग्राहमने लिहिलेलं पुस्तक वाचते त्यात मला हे आवडलंय. तो म्हणतो की आपल्याला शुद्ध करण्यात आलेलं आहे, म्हणजे पवित्र आणि परिपूर्ण आपल्याला शुद्ध करण्यात आलेलं आहे. आपल्याला परिपूर्णपणे शुद्ध करण्यात येईल, म्हणजे गौरवण्यात येईल, जेव्हा ख्रिस्त आपल्याला आपल्या स्वर्गीय घरी नेण्यास येईल. तर मला हे खूप आवडलं. आपण ते आध्यात्मिकपणे घेतलं, पण हे शुद्धीकरण किंवा पवित्रता किंवा आध्यात्मिक परिपक्वता असं काही जे पवित्र आत्म्याने आधी केलेलं काम आहे, फक्त आपल्या आत नाही, आपल्यामधून, आपल्या बाहेरून, आणि ते प्रमाणांमध्ये आणि टप्प्यांवर घडतं आणि त्याला वेळ हा लागतो. आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आयुष्याचा आनंद घेऊ शकाल जर तुम्ही वाढत असताना स्वतःवर संयम ठेवलात. आणि बायबल म्हणतं गौरवापासून गौरवाकडे. म्हणून मी नेहमीच लोकांना प्रोत्साहन देते, तुम्ही आता गौरवाकडे आहात, पण कदाचित हा तो गौरव नसेल ज्यात तुम्ही ओळखले जाता. आध्यात्मिक प्रगतीत कदाचित ते तुमच्या मागे असतील किंवा कदाचित तुमच्या पुढेही असतील. आणि बघा, इतर लोक कुठे आहेत याची आपल्याला काळजी करायची गरज नाही. तुम्ही देवाला फक्त तुमचा विचार करू द्या आणि कृपया हे समजून घ्या, स्वतःवर संयम ठेवा. तुम्ही तुमच्या देवासोबतच्या प्रवासाचा आनंद नाही घेऊ शकणार. हो, मी प्रवास म्हणाले. एक सांगू, लहान मुलं कशी असतात, लांब कुठेतरी जाण्यासाठी आपण त्यांना गाडीतून घेऊन चाललो तर ते आपण पोचलो का असं विचारतात. आपण देवाबरोबर असेच वागतो. आपल्याला नेहमी सगळ्याच गोष्टी आहेत त्यापेक्षा अजून पटकन हव्या असतात. भीत व कापत आपले तारण साधून घ्या, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. तर आपल्याला इतकंच करायचंय की त्या कामाशी
सहकार्य करायचंय जे पवित्र आत्मा करू पाहतोय आपल्यामध्ये. आणि बायबल बऱ्याचदा स्वाधीन असा शब्द वापरतं. आपण स्वाधीन व्हायचंय. जेव्हा तुम्ही गाडी चालवता, स्वाधीन स्वाधीन चिन्ह बघता, त्याचा अर्थ असतो तुम्ही तुमच्या मार्गातून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅफिकच्या स्वाधीन करावं ते सगळं. आणि बघा, आपल्याला नेहमीच पवित्र आत्म्याच्या स्वाधीन व्हायचंय. जेव्हा तो आपल्या मार्गात येईल आणि आपल्याला जे करायचं नसेल ते आपण करावं असं त्याला वाटत असेल, किंवा ते थांबवण्यासाठी जे चुकीचं असूनही करत राहण्याची आपली इच्छा असेल. आणि बघा, देवाची आज्ञा पाळणं कधी कधी खूप कठीण वाटू शकतं, पण ते आपण करू शकतो आणि ती सर्वोत्तम गोष्ट आहे, कारण तेव्हाच संपूर्ण आनंद मिळतो. आता मत्तई अध्याय 5 वचन 48 मध्ये बायबल म्हणतं, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. या वचनाने माझ्यावर अगदी दडपण यायचं, कारण मी प्रत्येक गोष्ट योग्य करण्यासाठी खूप प्रयत्न करायचे आणि तरी मी प्रत्येक गोष्ट अगदी बरोबरच केली आहे असं कधी झालं नाही. आणि मला खात्री आहे तुम्हालाही असा अनुभव आला असेल. जेव्हा आपण येशूच्या प्रीतीत असतो तेव्हा आपल्याला योग्य तेच करायचं असतं, पण कधी कधी असं होतं आपण योग्य ते करण्याचा जितका प्रयत्न करतो तितक्या त्या गोष्टी चुकीच्या होत जातात आणि काय चुकतंय ते मला कळायचंच नाही. आणि एक गोष्ट अशी आहे की मी देवाची मदत मागण्यापेक्षा स्वतःच ती गोष्ट करू पाहत होते. पण मत्तई 5:48च्या विस्तारित अनुवादासाठी मी खूपच आभारी आहे, कारण बघा, परिपूर्ण म्हणजे काय, तर यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तरी त्यात विशेष ते काय करता, परराष्ट्रीयही तसेच करतात ना. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. तर परिपूर्ण व्हा, देवामध्ये वाढत राहा आणि पवित्र आत्म्याला सहकार्य करत राहा. आणि थोडं थोडं गौरवापासून गौरवाकडे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये बदल घडवून आणेल आणि त्या प्रत्येक बदलामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाशी अधिक सुसंगत आणि मिळते जुळते व्हाल. आता बघा, मला कधी कधी हे उदाहरण द्यायला आवडतं आणि हे फारच करुण असं उदाहरण आहे, पण हा साचा येशूचं प्रतिनिधित्व करतो आणि आपल्याला ख्रिस्ताच्या प्रतिरूपाच्या साच्यात बसायचंय. देववचन सांगतं की म्हणून जर कोणी ख्रिस्तात आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आणि पहा ते नवीन आले आहे. आपण नवीन आध्यात्मिक मातीसारखे आहोत आणि दुसऱ्या शब्दात सगळ्या जुन्या गोष्टी निघून गेल्यात. देवाकडे सुरुवात करण्यासाठी नवी कोरी पाटी आहे आणि तो आपल्या आत त्याचं परिपूर्ण असं कार्य करतोय. आणि देवावर विश्वासणारे असल्याने तुमच्यातली आत्म्याची सगळी फळं तुम्हाला मिळतील आणि ख्रिस्ताच्या माध्यमातून तुम्ही देवाबरोबर योग्य बनाल. तुम्हाला देवाकडे परिपूर्ण हृदय मिळालंय. तुमची वागणूक परिपूर्ण नसेल, पण म्हणूनच पवित्र आत्म्याचं कार्य तुमच्यात व्हायलाच हवं आहे. आणि त्यापैकी काही निश्चितच आरामदायी नसेल. खरं तर मी म्हणेन बरंच आरामदायी नसेल, पण ते आपल्याला आरामदायी वाटतं की त्रासदायक हे आपण किती हट्टी आहोत यावर अवलंबून असेल. आता बघा, आपण म्हणजे ही नवीन आध्यात्मिक माती आहोत आणि ही साच्यात घालण्याची प्रक्रिया आहे. आता बघा, ते म्हणते येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाच्या साच्यात बसण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे. आता या मातीला भावना असत्या तर मला खात्री आहे ती म्हणाली असती की हे फार छान वाटत नाहीये, थांबव थांबव थांबव. पण देव थांबू शकत नाही. त्याला त्याचं कार्य करतच राहावं लागतं, जेणेकरून आपण त्याला हवे तसे बनू. आणि मग आता असं म्हणूया की मी अजूनही योग्य त्या आकारात आलेले नाहीये, तिथपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे. ठीक आहे, आता हे छान आहे. वा, मस्त, छानच. आता मी येशूच्या प्रतिरूपाच्या साच्यात बसू शकतेय, पण इथे काय घडू शकेल बरं? माझ्या असं लक्षात आलंय की ख्रिस्ताच्या प्रतिरूपाच्या मापात बसण्यासाठी माझ्याकडे मी बराच जास्त आहे, म्हणून मला काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील. मी बोलू नये अशा बऱ्याच गोष्टींबद्दल मला काहीतरी करावं लागणार आहे. देवाला माझ्याकडे लक्ष द्यावं लागेल. माझ्यातला तो भाग काढून टाकावा लागेल कदाचित. माझे विचार जसे असायला हवेत तसे नाही, त्यामुळे कल्पनेपेक्षाही जास्त दुःख होत असेल तर देवाने माझ्या विचारात लक्ष घालायला सुरुवात केली आणि तेही कदाचित
काढावं लागेल, मी स्वतःचं दुःख कुरवाळतेय, नुसतं बसून दिवस फुकट घालवते आणि म्हणून देवाने माझ्या त्या गोष्टीत लक्ष घातलं. आणि देव आपल्याशी सगळ्या गोष्टींबद्दल एकदम बोलत नाही, तर तो तो आपल्याशी योग्य योग्य वेळी बोलतो आणि तो हे असं चालू देतो, चालू देतो, चालू देतो आणि शेवटी बघा काय होतं, हे आपण असे बनलो. बघा, परिपूर्ण होण्यासाठी पूर्ण जन्म जावा लागतो. आपण जे बनावं अशी देवाची इच्छा आहे, त्यासाठी पवित्र आत्म्याला सहकार्य करा. आणि बघा, आत्ता या क्षणी हे ऐकायला छान वाटेल. तुम्ही जे बनावं अशी देवाची इच्छा आहे, ते सगळं करण्याची तुमच्यापैकी किती जणांची इच्छा आहे आणि तुम्ही तुमचा वधस्तंभ घेऊन त्याला अनुसरायला तयार आहात? तुमचा वधस्तंभ उचलणं म्हणजे असं नाही तुमच्या आयुष्यात सगळ्या प्रकारच्या भयंकर आणि वाईट अशा गोष्टी घडतील. तर मला मला विश्वास आहे की वधस्तंभ उचलणं म्हणजे एक निस्वार्थी आयुष्य जगायला तयार असणं, जे स्वतःभोवती केंद्रित नसेल तर देवाच्या इच्छेभोवती ते केंद्रित असणार आहे. म्हणून हट्टी बनू नका, स्वाधीन व्हा, मऊ आणि साच्यात घालता येईल अशी माती बना. तुम्ही नवी उत्पत्ती आहात. मला इथे नवीन माती आणून द्यायला माझ्याकडे सहकारी आहेत, कारण मला त्या जुन्या कडक सुकलेल्या मातीने सुरुवात करायची अजिबात इच्छा नाही. जर कोणी ख्रिस्तात असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, तो नवीन आध्यात्मिक माती आहे. त्याला ज्या सगळ्याची गरज आहे ते त्याच्याकडे आहे आणि त्याला फक्त गरज आहे ती पवित्र आत्म्याला त्याच्यावर काम करू द्यायची आणि ज्या गोष्टींमुळे त्याला त्रास होणारे त्या गोष्टी सोडून द्यायची. पण त्याच्या हे अजून लक्षात येत नाहीये. आता बघा, माझ्याकडे इथे एक पोलराइड कॅमेरा आहे आणि मला मला खात्री तुम्हाला माहीत असेल ते कसं काम करतं. आता आता समजा मी अमांडाचा फोटो काढतीये. ती इथे इथे कॅमेऱ्याच्या मागे उभी आहे आणि तुम्हाला ती दिसत नाहीये, पण मला दिसतीये. आणि आता मी तिची प्रतिमा नोंदवलीये. पण आता ती प्रकाशामध्ये उघडी ठेवून त्यातून मला ती प्रतिमा बघायला 10 मिनिटं लागणार आहेत. तसंच ख्रिस्ताचं प्रतिरूप तुमच्या आतमध्ये नोंदवलं गेलं आहे, पण त्यासाठी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल. तुमच्यामधून ख्रिस्ताचं प्रतिरूप पूर्ण दिसण्यासाठी बरीच वर्ष लागतील. खरं सांगायचं तर मी इथे 10 मिनिटं उभं राहून नीट लक्ष देऊन पाहिलं तर हळूहळू सावकाश मला काहीतरी दिसायला लागेल आणि अगदी पहिल्यांदा मी म्हणेन, हे काय आहे? हे असं काही असल्यासारखं तर दिसत नाहीये. पण शेवटी मला अमांडाची प्रतिमा नक्की मिळेल आणि जेव्हा ती मिळेल तेव्हा मी तुम्हाला निश्चित दाखवेन. आता बघा, हा सर्वसाधारण कॅमेरा आहे. जसा मला वाटतं अजूनही बरेच जण हे वापरतात, पण लोक हे वापरायचे आणि यात आता मी काहीतरी केलं आणि आता तो आवाज करायला लागलाय. तर या प्रकारच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला इतके जलद परिणाम मिळणार नाही जेवढे आपल्याला त्या पोलराइडमध्ये मिळाले. आणि त्यात बरीचशी नवीन रचना आहे. पण त्या जुन्या कॅमेऱ्यात तुम्ही जेव्हा प्रतिमा घ्यायचा तेव्हा प्रकाश आत येण्यासाठी शटर बराच वेळ उघडं असायचं. जेव्हा आयुष्यात प्रकाश येतो तेव्हा तुम्हाला अशी झलक दिसते त्या प्रतिमेची, जे तुम्ही ख्रिस्तामध्ये बनू शकता. पण मग त्या फिल्मला एक दीर्घ प्रक्रियेतून जावं लागतं आणि तिला नेलं जातं प्रक्रियेसाठी डार्क रूममध्ये. किती मजेशीर आहे ना? एका काळोख्या खोलीमध्ये प्रतिमा पूर्ण विकसित होते. ते काय आहे हे कोणी प्रत्यक्ष बघण्यापूर्वीच. तुमच्यापैकी काहींना कदाचित हे आवडणार नाही, पण ही काळोखी खोली म्हणजे अशा कठीण गोष्टींचं प्रतीक आहे ज्यातून आपण जात असतो, ज्या कदाचित आपल्याला समजत नाहीत, आवडत नाहीत, आपल्याला त्या नको असतात, त्या आपल्याला गोंधळवून टाकतात, आपल्याला कळतच नाही. पण याच कठीण परिस्थितीत देवासोबत चालण्यात आपली खरी वाढ ही होत असते. आणि म्हणून एक सांगू, संयम. ग्रीक शब्दकोश सांगतं की हे आत्म्याचं फळ आहे आणि जे कठीण परिस्थितीतच वाढतं. जर तुमच्याकडे संयम ठेवण्यासारखं काही नसेल तर तुम्ही संयम ठेवायला कसं शिकाल बरं? बहुतांश लोकांना संयमासाठी प्रार्थना करण्यात रस नसतो, कारण त्यांनी तसं केल्यावर काय होणार हे त्यांना माहीत असतं. त्यांच्यावर संकट येणार. आणि मी हे समजू शकते,
मला संयमी बनवण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करायचे आणि मला मला वाटायचं की छे काहीच घडत नाहीये. पण काहीतरी घडत होतं. माझा संयम हा वाढत चालला होता. आणि एक सांगू, बायबलमध्ये अशा लोकांबद्दल खूप गोष्टी आहेत जे कठीण परिस्थितीतून बाहेर पडले आणि प्रचंड विजयी झाले. तर बघूया याकोब अध्याय 1:3. तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो. बघा, मी नेहमीच सांगितलंय की आपण संयमाच्या जवळ जाण्यापूर्वी त्यांनी माझ्यातल्या बऱ्याच गोष्टी बाहेर काढल्या. एक सांगू, तुम्ही खरे कसे आहात हे तोवर कळणार नाही जोवर तुम्ही संकटाला कसं तोंड देताय, कसं वागताय हे बघणार नाही. तुम्ही एखाद्या माणसाचं खरं व्यक्तिमत्व केव्हा ओळखू शकता? जेव्हा त्यांना त्यांचा मार्ग सापडत नाही, जेव्हा त्यांच्यावर काही अन्याय झालेला असतो आणि ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केलाय त्यांच्यासोबत प्रीतीत चालण्याविषयी देव त्यांना सांगतो. आणि बघा, मला नाही माहीत तुम्ही सध्या कुठल्या परिस्थितीत आहात, पण याची जास्त शक्यता आहे की तुमच्यापैकी काही, कदाचित बहुतांश लोक आत्ता सुद्धा आपल्या आयुष्यात कुठल्या तरी कठीण परिस्थितीतून जात असाल. मला तुम्हाला आत्ता प्रोत्साहन द्यायचंय की जेव्हा हे सगळं संपेल आणि तुमच्या सगळ्या समस्या संपतील तेव्हा नाही, पण आत्ता या काळात लोकांना तुमच्यातून ख्रिस्त चकाकताना दिसू द्या. तुम्ही खरंच जेव्हा कधी तुम्ही काळोख्या ठिकाणी असता आणि काहीतरी छानसं घडतं जर तुम्ही तुमचा विश्वास सोडला नाहीत तर. दानिएलमध्ये ते सांगतात की ते 3 जण होते, शद्रक, मेशक आणि अबेदनेगो. हे दानिएलचे मित्र होते ज्यांना वेदनेच्या भट्टीत, अतितप्त भट्टीत टाकण्यात आलं कारण त्यांनी झुकण्यास आणि राजाची उपासना करण्यास नकार दिला होता. त्यांनी फक्त देवाचीच उपासना करायचा निश्चय केला. त्यामुळेच त्यांना भट्टीत टाकण्याची क्रूर अशी आज्ञा देण्यात आली आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला. पण राजा इतका चिडला, तो म्हणाला, भट्टी नेहमीपेक्षा 7 पट जास्त तापवा. आता बघा, तुम्हाला सांगू, हे खरंच खूप आव्हानात्मक असतं. जेव्हा तुम्ही योग्य गोष्ट करता तुम्हाला दिसतं की त्याचे परिणाम मात्र चुकीचे झालेले आहेत. कदाचित असं असेल, तुम्ही पहिल्यांदाच तुमचे पैसे देवाच्या कार्याला द्यायला लागता आणि तुम्हाला दिसून येतं की अचानक तुमच्याकडे काहीच नाहीये आणि तुमच्यावर एकामागून एक आर्थिक संकट येत आहेत. बरं, ही परीक्षा असू शकते हे पाहण्यासाठी की तुम्ही काही मिळवण्यासाठी काही देताय का, तुमची देवावर खरोखरच प्रीती आहे का आणि तुम्हाला त्याचा सुवार्तिक व्हायचंय का. जर तुम्ही त्याला चिकटून राहिलात आणि तसंच पेरत राहिलात तर देव तुम्हाला जे द्यायला सांगतोय ते देत राहा. तुम्हाला योग्य वेळी त्याचं फळ हे मिळेलच जर तुम्ही कमजोर पडला नाहीत तर. बघा, आपण ज्या संकटात स्वतःला बघतोय, जो गोंधळ आपल्या आयुष्यात चालू आहे, त्यामध्ये आपण फक्त एकाच चुकीने सापडत नाही. मग त्यातनं एका अचूक निर्णयाने कसं बाहेर येऊ सांगा मला. थोडा वेळ तर लागेलच ना, प्रयत्न करावे लागतील. आपल्याला योग्य ते करत राहावं लागेल आणि शेवटी एकदम अचानक आपण पूर्वी होतो तशी व्यक्ती नसू. आपण येशूसारखं वागणं शिकायला लागलेलो असू. आणि बघा, आपण चला ते वचन पाहू. तेव्हा त्या पुरुषास त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे व गैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले. शद्रक, मेशक व अबेदनेगो हे 3 पुरुष मुसक्या बांधिलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. नंतर नबुखदेनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांस म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकिले ना. त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार खरे आहे. आणि तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोके फिरत आहेत असे मला दिसते. ते आत जाताना बांधलेले होते आणि बाहेर येताना मोकळे होते. आणि एक सांगू, आपल्या समस्यांचाही हाच पर्याय आहे. आपल्या आयुष्यात आपण कुठल्या तरी बंधनाने आत जातो आणि होऊ शकतं तेच बंधन ज्यामुळे आपल्या आयुष्यात समस्या उद्भवलेली असते आणि देव आपल्यात लक्ष घालतोय पण आपण अजूनही स्वाधीन होत नाही आहोत. आपण शरण जात नाही आहोत, आज्ञापालन करत नाही आहोत. म्हणूनच ही परीक्षा समोर येते आणि कदाचित शत्रू आपला विनाश करायला आला असेल. देवाने परवानगी दिली असेल कारण तो जाणतो की तो यातून असं काहीतरी चांगलं घडवून आणेल ज्यामुळे तुम्ही अधिक चांगली व्यक्ती बनाल आणि तुम्ही आणखी आध्यात्मिक परिपक्व व्हाल. ते बांधलेले आत गेले आणि मोकळे होऊन बाहेर आले. आणि बघा, राजाला काय दिसतंय ते, त्यांस काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.
बघा, तुमच्या आयुष्यातल्या काळोख्या ठिकाणी तुम्ही कधीच एकटे नसाल. येशू तिथे सदैव तुमच्याबरोबर असेल. तुम्हाला त्याची जाणीव हो किंवा न हो. तुमच्यापैकी जे संघर्ष करतायत आत्ता या क्षणी, आता तुम्ही मला बघत असतानाही तुमच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळत असतील, येशू तुमच्या सोबत आहे आत्ता या क्षणी. आणि ज्या परिस्थितीतून तुम्ही जाताय त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी त्याची योजना आहे. मला वाटतं की आज तुम्ही ते घट्ट पकडून ठेवावं. याचा लवकरच चांगला शेवट होणार आहे आणि कधी ते मी नाही सांगू शकत. पण मला माहिती आहे, जर तुम्ही सोडून दिलं नाहीत, अखंड विश्वास ठेवलात की देव कार्य करतोच आहे. आता विलापगीत अध्याय 3 वचन 6, जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवितो. स्तोत्रसंहिता 94 वचन 12-13, हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस, तो धन्य. त्याला तू विपत्काली आराम देशील, तोपर्यंत दुर्जनांकरिता खाच खणिली जाईल. मला हे फार आवडलं. कदाचित त्याला असं म्हणायचंय की न आवडणाऱ्या गोष्टी तुम्हाला सतत कराव्या लागतील, सतत कराव्या लागतील, सतत कराव्या लागतील, आणि जोवर अशा प्रसंगात शांत कसं राहायचं हे तुम्ही शिकत नाही. बघा, देवाची इच्छा आहे आपण आध्यात्मिकदृष्ट्या इतकं परिपक्व व्हावं की कसोटीच्या प्रसंगातील आपलं वागणं हे त्यावेळच्या वागण्यापेक्षा वेगळं असता कामा नये, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळं छान चालू असतं. यालाच स्थैर्य असं म्हणतात. येशू वादळात निराश झाला नाही, तो शांत राहिला. त्याचे शिष्य निराश झाले, त्यांना अजून जास्त वाढीची गरज होती. मला हे वचन खूप आवडतं. यशया अध्याय 45 वचन 3, तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन. छान आहे ना? म्हणजे मला हे इतकं छान वाटतं खरंच. तुम्ही म्हणाल, जॉयस, याचा अर्थ तरी काय आहे? याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातल्या काळोख्या आणि कठीण प्रसंगातही त्यात काहीतरी मौल्यवान आहे जे मिळवून आपल्याला बाहेर काढायचंय, आणि तुम्ही त्यातून बाहेर पडाल. तुम्ही आत्ता या क्षणी ज्यातून जाताय तो शेवट नाहीये. ती कदाचित एखाद्या सुंदर अशा गोष्टीची सुरुवात आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आणि एक सांगू, तुम्हाला वेदना होत असताना तुम्ही विचार कराल, बाई तुला वेड लागलंय, यातून काहीतरी चांगलं घडू शकेल असा काही मार्गच नाहीये. मी माझी साक्ष म्हणून नेहमीच सांगत असते की माझ्या वडिलांनी माझा लैंगिक छळ केला, माझ्या आईने तो छळ होण्यासाठी मला सोडून दिलं, जिला काय घडलंय हे माहीत होतं आणि त्याबद्दल तिने काहीच केलं नाही. कुटुंबातील इतर बऱ्याच सदस्यांनी सुद्धा लैंगिक शोषण केलं, कारण माझ्या वडिलांच्या वंशातच कौटुंबिक व्यभिचाराची वृत्ती होती. त्यावेळी मला वाटायचं की मी कधीही चांगलं आयुष्य जगू शकणार नाही. मी ज्यातून जात होते त्यापेक्षा अधिक वाईट काय असू शकतं असं मला वाटलं. मी प्रार्थना केली, मी देवाकडे सुटका मागितली. त्याने माझी सुटका केली नाही, पण मला त्यातून बाहेर पडायला मदत केली. आणि एक सांगू, आता माझं आयुष्य खरंच खूप सुंदर आहे आणि देवाने माझ्या आयुष्यात माझ्या बाबतीत घडलेल्या गोष्टींचा उपयोग मला मदत करण्यासाठी केला, आणि अक्षरशः जगभरातील लाखो लोकांना. तुम्ही अशाच कुठल्या तरी गोष्टीतून गेला असाल, इतर कुठल्या मार्गाने वेदना झाल्या असतील, पण वेदना ही वेदनाच आहे. पण मी हे जिवंत उदाहरण आहे, आणि बरेच जण असतील. देव तुमच्या आयुष्यातली कुठलीही वाईट गोष्ट घेऊन त्यातनं चांगलं काहीतरी नक्कीच घडवू शकतो. तुमच्या वेदनेला तुमचा संदेश बनवा. तुमच्या वेदनेला तुमचा चमत्कार बनवायला शिका. मत्तई अध्याय 10 वचन 27, जे मी तुम्हाला अंधारात सांगतो ते उजेडात बोला. आणि एक सांगू, आज मी अगदी हेच करतेय. मी माझ्या आयुष्यातल्या अंधाऱ्या काळात जे शिकले ते मी आता इथे उजेडात बोलतीये, आणि मला विश्वास आहे की मी जे बोलतीये त्याने जगभरातल्या लोकांना मदतही होतीये. आणि बघा, हा संदेश टीव्हीवर 100पेक्षा जास्त भाषांमध्ये येतो, आणि हे खरंच किती किती छान आहे. आणि मी फक्त इंग्लिश बोलते, पण तंत्रज्ञान आणि अनुवादकांमुळे आम्ही हे सगळ्या प्रकारच्या भाषांमधून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि एक सांगू का, तुम्ही पृथ्वीच्या पाठीवर कुठेही असाल, सगळ्यांच्या समस्या सारख्याच आहेत. कदाचित त्या अगदीच सारख्या नसतीलही, पण वेदना ही वेदनाच आहे, आणि सगळेच अंधाऱ्या काळातून जातो. आपण हे समजून घ्यायची गरज आहे. आपण जेव्हा आत गेलो तेव्हा जसे होतो त्यापेक्षा अधिक चांगले होऊन आपण बाहेर पडू, आणि या सगळ्या बदलाच्या प्रक्रियेत देव तुमच्यात कार्य करतोय हा संयम तुम्हाला ठेवावा लागेल, कारण उतावळेपणाने बिघडेल सगळं. आपल्याकडे आता हा मांडाचा फोटो आलाय का बरं? वा, दिसतेय बरं का ती, जशी मी इथे उभी आहे.
तशी अमांडा ही तिथे समोर उभी आहे आणि आता आता या कॅमेऱ्यामधून आम्हाला फिल्म काढायची आहे आणि डार्क रूममध्ये नेऊन ती डेव्हलप करायची आहे आम्हाला आणि मला आशा आहे की देव आज आपल्याला काय शिकवू पाहतोय याबद्दलच्या माझ्या उपमा तुम्ही समजू शकताय. बघा, देवाची तुमच्यावर प्रीती आहे आणि जे तुमच्या चांगल्यासाठी काम करणार नाही असं काही तो तुमच्या आयुष्यात कधी घडू देणार नाही, जर तुमचा त्याच्यावर विश्वास असेल. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.